नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत मंत्रालयामध्ये विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जात असून यासाठी सिलेक्शन जे आहे यामध्ये फेज 14 साठीची ही सुरू झाली असून यासाठी अर्ज प्रक्रिया ही आत्ताच सुरू आहे. यामध्ये काही पदांसाठी कोणताही पेपर नसून सरळ निवड असणार आहे. तर यामध्ये सगळी माहिती 10वी-12वी शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर, त्याचबरोबर पगार, त्याचबरोबर कामाची पद्धत, यामध्ये निवड पद्धत कशी असणार आहे, काम काय आहे, सगळी माहिती पोस्टनुसार पदानी आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच भरती अपडेट्स दररोज वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर एस-एस-सी स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी फेज 14 मंत्रालय भरती 2026 साठीची सुरू झाली असून यामध्ये दरवर्षी ही घेतली जाते. तर केंद्रीय सरकारची ही महत्त्वाची भरती असून यावर्षी 3000 पेक्षा जास्त पदांसाठीची ही भरती सुरू झाली असून महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरातील विविध केंद्रीय मंत्रालये आणि सरकारी संस्थांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. जसे की रक्षा मंत्रालय असेल, स्वास्थ्य मंत्रालय, वैज्ञानिक संस्था, या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. यासाठीची संपूर्ण जाहिरात मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे. जाहिरात इंग्रजीमध्ये असल्यामुळे डायरेक्टली मी यामध्ये पोस्टमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवली नाही, मात्र तुमच्या माहितीसाठी मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या व्हिडिओच्या टाकतोय, तुम्ही डिटेलमध्ये ते PDF चेक करू शकता. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट जी आहे एस-एस-सीची, या वेबसाईटवर जाऊन अर्ज केला जाऊ शकतो. या भरतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जर पाहिली तर जागा 29,000 पेक्षा जास्त असून यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर स्टेनोग्राफर, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, ज्युनियर इंजिनियर, सायंटिफिक असिस्टंट आहे, ड्रिलिंग असिस्टंट, स्टोअर क्लर्क, अकाउंटंट, रिसर्च असिस्टंट अशी पदे असतील. तर यामध्ये कामाचं स्वरूप जे आहे, नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये कुठेही असेल, मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये संधी आहे. पोस्टनुसार पदानुसार कामाचं स्वरूप जर पाहिलं तर लिपिकीयसाठीचं, क्लर्कसाठीचं काम जे आहे, फाईल्स हाताळणे असेल, तांत्रिक काम हे पदानुसार असेल. पगार जो आहे 25,000 ते 60,000 प्रतिमाह यामध्ये सुरुवातीचा असेल. ड्युटी साधारण 8 तास. शैक्षणिक पात्रता 10वी पास, काही पदांसाठी 10वी पास पात्रता असेल, काही पदांसाठी 12वी पास, विशिष्ट पदांसाठी, काही पदांसाठी पदवीधर, तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी. वयोमर्यादा 1 जानेवारी 2026 पर्यंतची श्रेणीनुसार ओपन कॅटेगरी 18 ते 30 वर्ष आवश्यक आहे. ओबीसी प्रवर्ग 18 ते 33 वर्ष, SC प्रवर्ग, ST प्रवर्ग 18 ते 35 वर्ष वयाची पात्रता आवश्यक आहे. आणि काही पदांसाठी ही वयोमर्यादा वेगळी असू शकते. जसं की पाहिलं तर अर्ज प्रक्रिया, अर्ज पद्धत जी आहे ऑनलाईन असेल. अर्जाची शेवटची तारीख ही 4 मे 2026. अधिकृत वेबसाईट जी आहे ssc.gov.in या वेबसाईटवर अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठीची फी जी आहे जनरल आणि ओबीसी 100 रुपये, SC ST PWD EX सर्व्हिसमन महिलांसाठी यामध्ये कोणतीही फी नसेल. निवड प्रक्रियामध्ये मुख्य म्हणजे कोणतीही मुलाखत नाही आहे, ग्राउंड टेस्टसुद्धा नसते, फक्त संगणक आधारित लेखी परीक्षा यामध्ये CBT पद्धतीची घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र असेल त्या ठिकाणी तुमचा पेपर घेतला जाईल. तर कुठे असेल, अमरावतीमध्ये असेल, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, जळगाव, नांदेड इत्यादी शहरांमध्ये ही परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर या शहरामधून असाल तर तुम्हाला सुद्धा चांगली संधी असेल, तुम्ही अर्ज करू शकता या भरतीसाठी. परीक्षा पॅटर्न कसा आहे तर प्रत्येक विभागणी आहे. सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न आणि 50 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न आणि 50 गुण, गणित हा ट्रेड संबंधित असेल, गणित असेल किंवा ट्रेड संबंधित म्हणजे तांत्रिक विषयावरचा प्रश्न जो आहे, म्हणजे इंजिनिअरिंग असेल तर इंजिनिअरिंगवर आधारित प्रश्न 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची परीक्षा असेल. कालावधी 3 तास. निगेटिव्ह मार्किंग 0.50 प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी कट केले जातील. पे स्केल कसा आहे तर लिपिकीय पदांसाठी लेवल 2 ते 4 25 ते 35, तांत्रिक जी पदे आहेत लेवल 5 ते 6 35 ते 50
आणि 7व्या लेवलची जी पदे आहेत 50 ते 60 पर्यंत असेल. तर यामध्ये जर पाहिलं महत्त्वाच्या सूचना म्हणजे अर्ज करण्यापूर्वी सगळी पदाची पात्रता डिटेलमध्ये नीट चेक करा. त्यानंतरच अर्ज करा. सर्व कागदपत्र आत्ताच तयार करून ठेवा. परीक्षा जी आहे संगणक आधारित असल्याने तुम्ही त्याची तयारी करण्यासाठी ऑनलाईन मॉक टेस्ट निवडू शकता. वेळेचं योग्य नियोजन करा, कारण जर तुम्ही अर्ज करणार असाल तर आत्तापासूनच त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. दररोज 4 ते 5 यासाठी तयारी केली जाऊ शकते. रिझनिंग आणि गणितासाठी नियमित सराव. चालू घडामोडींसाठी दररोज पेपर वाचला जाऊ शकतो, कारण SSCमध्ये चालू घडामोडी भारताच्या या खूप जास्त विचारल्या जातात. जो पॅटर्न आहे हा वेगळा असतो. यामध्ये TCS सारखा नसतो. ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवा. वाचनालयामध्ये अभ्यास केला जाऊ शकतो. तर या पद्धतीने SSCसाठी जर तुम्ही अर्ज करू शकताय, तर यासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली. जी काही पदे आहेत डिटेलमध्ये मी जाहिरात शेअर केलेली आहे. या ठिकाणी दाखवली नाही, कारण ती इंग्लिशमध्ये पूर्ण जाहिरात आहे. तुम्ही चेक करू शकता आणि या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत विविध भरतीबाबतच्या, या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.